सर, हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती येतोय. खऱ्या अर्थानं जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस प्रणित आघाडीला विजय मिळताना दिसते, कसं बघताय? अजून सगळे रिझल्ट आलेले नाही आहेत. ज्या पद्धतीने रिझल्ट लागले हे रिझल्ट अनपेक्षित आहेत, पण तरीही सगळे आल्यानंतर आमचे जे दिल्लीतले नेते आहेत, महाराष्ट्रातले नेते, या सगळ्यावर ते विचार करतील. दोन गोष्टी मला फक्त सांगायला पाहिजे इथे, की ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाची यातली भूमिका आहे ती संशयास्पद आहे आणि त्याबद्दल जयराम रमेश हे आमचे जे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी पत्र पण लिहिलेलं आहे, तक्रार दाखल केलेली आहे. जे मतमोजणी आहे ती खूप स्लो आहे. त्यामुळे ह्या सगळ्या संशयास्पद गोष्टी आहेत. कारण ज्या पद्धतीचं तिथलं वातावरण होतं आणि ज्या पद्धतीने तिथल्या सगळ्या लोकांचा रिस्पॉन्स होता तो पाहता हा निकाल अनपेक्षित आहेच. पण तो निकाल अनपेक्षित लागतानाच त्यातले काय काय घटक कारणीभूत आहेत त्यातले मी दोन तुम्हाला आता सांगितले, की जो निवडणूक आयोगाची भूमिकाच आहे ही अत्यंत संशयास्पद आहे. त्याची तक्रार दाखल केलेली आहे. त्यामुळे पूर्ण निकाल आल्यानंतर याबद्दल मला असं वाटतं काही बोलता येईल किंवा दिल्लीतनं आमचे नेते आहेत ते याबद्दल भूमिका मांडतील. सध्याचं जे आकडेवारी पाहिली तर हरियाणामध्ये काँग्रेसचा कुठेतरी पराभव होताना दिसतोय, त्याकडे कसं बघताय? नाही, मी तेच तुम्हाला सांगतो. निवडणुकीमध्ये जोपर्यंत सगळे निकाल हाती येत नाही तोपर्यंत काही म्हणणं पराभव जीत म्हणणं कठीण आहे. हां, आता ते मतमोजणीमध्ये असं दिसतंय की त्यांचे 10 जागांवर आघाडी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की संध्याकाळपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल. या सगळ्याचा परिणाम आगामी विधानसभा महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेली आहे. याच्यावरती काही काही होईल परिणाम असं वाटतं तुम्हाला? नाही, मला अजिबात नाही वाटत. कारण काय आहे, ते एक वेगळं स्टेट आहे तिथे आणि छोटं स्टेट आहे. महाराष्ट्राची पार्श्वभूमी खूप वेगळी आहे. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीच्या घडामोडी गेल्या 5 वर्षात घडलेल्या आहेत त्या घडामोडी पाहता इथे लोकांमध्ये असलेली नाराजी आणि सजग लोक इथे जास्त आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचे भाजप सरकार किंवा या सगळ्यांनी जे उद्योग इथून गुजरातला नेलेले आहेत, अनेक ठिकाणांवर त्यांचा पराभव झालेला आहे. आत्ताच अगदी आहे 40,000 कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरचे राहिलेले आहेत. आपण बघतोय कुठलाही रस्ता नीट नाही आहे, कुठला ब्रिज नीट नाही आहे. म्हणजे कुठलंही काम जे झालेलं आहे हे सदोष आहे. लोकांचे खड्डे पडत आहेत, ब्रिज कोसळत आहेत. ही सगळ्या गोष्टी महाराष्ट्राने कधी पाहिल्या नव्हत्या. ज्या लोकांच्या साधन सुविधा देण्याची गोष्टी आहेत तिथे सगळ्या फेल्युअर आहेत आणि हे फेल्युअर एवढ्यासाठीच आहे की कॉन्ट्रॅक्टरना पैसेही दिले नाही आणि कॉन्ट्रॅक्टरनी जे पैसे मिळाले त्यात बांधलेलं आहे आणि ते सदोष झालेलं आहे. आता हे सगळे कॉन्ट्रॅक्टर काय म्हणतात त्याला, ते रस्त्यावर उतरलेत, आंदोलन करणार आहेत, कायदेशीर हे करणार. मला एवढंच म्हणायचं आहे की भ्रष्ट सरकार आहे हे यातनं निश्चित झालेलं आहे, यातनं स्पष्ट झालेलं आहे. अशा वेळी हे सरकार बदलण्यासाठी महाराष्ट्रातले लोक सज्ज आहेत. आज काँग्रेसची महत्त्वाची बैठक होती. काय बैठकीमध्ये चर्चा झाली, एकूणच त्याविषयी असं? नाही, आज दोन पद्धतीने चर्चा झाली. एक म्हणजे एक तर काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा नीट रिव्हॅम्प करणं, काँग्रेस पक्ष मजबूत करणं आणि त्यासाठी बघा तुम्ही प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे कार्यक्रम आहे, प्रत्येक दिवशी मेळावा आहे, प्रत्येक दिवशी एक कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्र असो मुंबई असो हॅपनिंग सुरू आहे, कार्यक्रम सुरू आहे आणि लोकांमध्ये उत्साह आहे. हजारो कार्यकर्ते या कार्यक्रमांना येत आहेत. हजारो कार्यकर्ते सगळ्या लोकांपर्यंत पोचत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं नुसते मेळावे नाही आहेत तर पदयात्रा असतील, न्याययात्रा असतील, या माध्यमातून घराघरात जाण्याचा संकल्प आम्ही केलेला आहे. आत्ता मुंबईमध्ये हर वॉर्ड, अपना वॉर्ड आणि अशा पद्धतीने प्रत्येक वॉर्डामध्ये एक यात्रा होणार आहे, लोकांशी संवाद साधला जाणार आहे. त्यामुळे एका बाजूला पक्ष संघटना मजबूत करणं, दुसऱ्या बाजूला आपण आघाडीत आहोत तर आपल्याला जास्तीत जास्त जागा या काँग्रेस पक्षाला मिळायला पाहिजेत याचा प्रयत्न करण्यासाठी एक रणनीतीचा भाग म्हणून या सगळ्या बैठका सुरू आहेत. गेल्या वेळेस युवराज मोहिते यांना उमेदवारी मिळाली होती, यावेळेस कसं बघताय? गेल्या वर्षी असं आहे, मी एक पत्रकार आहे. एक 30 वर्ष पत्रकारिता केल्यानंतर काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली आणि मी लढलो. सगळ्यात महत्त्वाचं मला सांगायला इथे आवडेल की मी ज्या पद्धतीने निवडणूक लढवली, माझी पहिलीच ही निवडणूक होती. मी कुठलीच निवडणूक लढवली नव्हती, पहिलीच निवडणूक होती आणि या पहिल्या निवडणुकीत 13 दिवसांचा प्रचार करून गोरेगावमधल्या विधानसभेमध्ये आम्ही दुसऱ्या स्थानावर आलो. गेल्या 30 वर्षामध्ये काँग्रेस पक्ष गोरेगाव विधानसभेत कधीही
त्या मतदारसंघामध्ये दुसऱ्या स्थानावर आला नाही किंवा एवढी मतं मिळाली नव्हती जेवढी मतं तिथल्या लोकांनी माझ्यावर प्रेम करून मला दिली आणि मला दुसऱ्या स्थानावर आणलं, मला म्हणजे काँग्रेस पक्षाला आणलं. त्यामुळे यावेळी जर आपण नैसर्गिक न्याय म्हणाल किंवा एक ज्याला आपण म्हणतो की तुम्ही त्या सगळ्या निवडणुकीच्या दुसऱ्या स्थानावर असल्याने ते माझं मेरिट आहे आणि ह्या मेरिटवर मला असं वाटतं की काँग्रेस पक्ष विचार करेल.